नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो, नेमकंच महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी आर काढला आहे आणि त्या जी आर द्वारे ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचा हप्ता सुरळीत सुरू राहावा यासाठी त्यांना आता KYC करणं बंधनकारक केलेलं आहे। चला तर मग आपण 2 मिनिटात जाणून घेऊया की तुम्ही घर बसल्या KYC कशा पद्धतीने करू शकतात। तत्पूर्वी सर्वांना नम्र विनंती आहे, जर तुम्ही सह्याद्री नेट कॅफे या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सह्याद्री नेट कॅफे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी वेळोवेळी महत्त्वपूर्ण माहिती सर्व अपडेट गोष्टी आणत असतो आणि जी की तुमच्या फायद्याची असते। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। लाडकी बहीण KYC साठी या वेबसाईटवरती यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर खाली जो कॅप्चा कोड दिसतोय तो व्यवस्थितरित्या टाकायचा आहे। नंतर मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला अनेबल टू सेंड OTP असा एरर दिसत आहे सर्वांना। तर आपण पुन्हा एकदा ट्राय करूया। या ठिकाणी लाभार्थ्याचा जो आधार क्रमांक आहे तो व्यवस्थितरित्या टाकूयात आपण। आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर आपण आता खाली कॅप्चा कोड टाकू। इथं थोडी गडबड झालेली आहे तर आपण काय करू, त्याला रिफ्रेश करू पुन्हा आणि जो नव्याने दिसतोय तो व्यवस्थित कॅप्चा कोड त्या ठिकाणी टाकणार आहोत आपण। त्यानंतर खाली मी सहमत आहे यावरती क्लिक करू आणि OTP पाठवा याच्यावर क्लिक करूयात आपण। यावेळेस आता यावेळेस परत दुसरा एरर येतोय, तर हा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे बहुतेक, कारण की दरवेळेस प्रत्येकाला वेगवेगळा एरर येतोय यामध्ये। तर आपण आता थोडं आजचे दिवस किंवा उद्याच्या दिवसपर्यंत आपण वाट बघूया। तोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला असाच काही प्रॉब्लेम येतोय का, आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू।